संघर्ष योद्धा प्राध्यापक अर्जुन करपे संघर्षातून नेतृत्वाकडे. प्राध्यापक अर्जुन करपे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारा एक धगधगता संघर्ष आहे. गरिबीच्या चटक्यातून तावून सुलाखून निघालेले हे नेतृत्व आज उपेक्षित आणि वंचितांचा बुलंद आवाज बनले आहे. महत्त्वाचे पैलू आणि टप्पे. संघर्षाची मुळे. कवठेमहांकाळच्या करोली गावी एका शेतमजूर कुटुंबात जन्म. बालपणापासून दारिद्र्याशी दोन हात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी चळवळ SFI च्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाची जडणघडण झाली. 2004च्या दुष्काळात विद्यार्थ्यांच्या मोफत बस पास आणि EBC फी माफीसाठी त्यांनी केलेले आमरण उपोषण हा त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा विजय ठरला, ज्याचा फायदा संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना झाला. पत्रकारिता आणि प्रबोधन व्यवस्थेतील त्रुटीवर बोट ठेवण्यासाठी त्यांनी लेखणीचा प्रभावी वापर केला. 2018 मधील बेरोजगारी विरोधातील सांगलीचा विराट मोर्चा त्यांच्या संघटन कौशल्याची साक्ष देतो. राजकीय बंड आणि विजय. 2017 मध्ये प्रस्थापित नेत्यांनी उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून प्रस्थापितांना घाम फोडला. आज ते पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे राजकारण करत आहेत. वैचारिक वारसा. डाव्या विचारसरणीची जडणघडण आणि क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी, JD बापू लाड यांचा सहवास त्यांना लाभला. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी असलेली त्यांची मैत्री राजकारणापलीकडची आहे. थोडक्यात विश्लेषण. प्राध्यापक अर्जुन करपे यांचा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे. केवळ सत्ता मिळवणे हा त्यांचा हेतू नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विचार तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे. प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारा हा योद्धा आज सामाजिक परिवर्तनाची मशाल हाती घेऊन वाटचाल करत आहे. ये तो सिर्फ अंगड़ाई है, आगे और लढाई है या जिद्दीने वाटचाल करणाऱ्या प्राध्यापक अर्जुन करपे यांना वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा.